गाणी ऐकतो केव्हाही कुठेही कधीही जातो. परंतु कवीला एक म्हणजे क्रेडिट मिळावं, त्यांना सन्मान मिळावं या दृष्टिकोनातून म्हणजे बुके देण्यापेक्षा एक 100 रुपयाचं पुस्तक द्यायचं आणि 100 रुपयाचं ते पुस्तक वाचत नसेल तरी इतर वाचत असतील आणि या दृष्टिकोनातून अनेक उर्मी असतात. आणि हे जो कार्यक्रम आहे हा कवी संमेलनानिमित्त मैत्री वाढावी आणि मित्रता वाढावी. असे अनेक मित्र येतात, जुळतात, तुटतात, निघून जातात आणि काही म्हणजे उत्साह दाखवतात, काही लोकून जातात. फक्त मला तथागत गौतम बुद्धाचा एकच संदेश असतो की अत्तदीप हो. कोणी जरी आपल्याला मदत करत नसेल तरी स्वतः प्रयत्न करायचा. कुशल कर्म ये करते रहना यही मार्ग है बुद्ध का जीवन. पाप कर्म से हरदम बचना यही मार्ग है बुद्ध का जीवन. खरोखर इथे चांगले चांगले कवी आहेत, मोठे कवी आहेत. कदाचित त्यांनासुद्धा मंचावर आपण बोलू, पत्रिकेत नाव असेल तरी बोलू, नसेल तरी बोलू. फक्त वेळेचं बंधन राहील आणि ते बंधन म्हणजे किती आपल्याला छोटी छोटी कविता, लहान कविता म्हणायची आणि कविता उत्सव साजरा करायचा हा उद्देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, बोलण्याचा अधिकार दिला. आपला मुद्दा मांडतो की महाबोधीमध्ये जे म्हणजे विहाराचं आंदोलन आहे, बोधिविहाराचं, त्यासाठी सुद्धा संघर्ष करणे आवश्यक. अनेक संघर्ष आहेत. दीक्षाभूमीचा संघर्ष आहे. दीक्षाभूमीसुद्धा आज संघाच्या तावडीत येत आहे. अंबाझरीच्या स्मारक समितीचं जे आंदोलन आहे ते जसंचं तसं पडलेलं आहे. अंबाझरी बगीचा बघितला तर नुसता भंगारखाना दिसतो, जिकडे तिकडे कचराच कचरा दिसतो, कोणी मेंटेन करत नाही. आणि अशा वेळेस चांगले चांगले कवी आहेत, म्हणजे लोकनाथ यशवंतसारखे कवी आहेत, ढोकेसारखे कवी आहेत, अनेक कवी आहेत, ताराचंद चव्हाणसारखे कवी आहेत, सिद्धार्थ मेश्रामसारखे कवी आहेत आणि अनेक कवींची जबाबदारी आहे की आपण समाजासाठी काय करतो. हा कवी हा समाजाला समाजाची ऊर्जा देतो, नाविन्य देतो आणि त्या नवीनतेने निर्माण करण्याचे कौशल्य आपल्याला देतो. आणि ते कौशल्य, ती प्रवृत्ती एवढं आपल्याला आठवतं. आणि मी जास्त बोलणार नाही, कारण मी जास्त बोलेल तर कविता कमी म्हणणार. आणि अध्यक्षांना मी विनंती करणार की त्यांनी आपलं उद्घाटनीय भाषण, उद्घाटन म्हणजे कवितेने त्यांच्या कवितेपासून सुरुवात करावी आणि शेवट. नाही तर असा वेळ होईल की अध्यक्षालाच वेळ भेटणार नाही आणि बाकी सर्व कविता हे करतील. आणि एकाने एकच कविता प्रस्तावना न करता दुलेवाले सरांनाही विनंती आहे की त्यांनी म्हणजे शॉर्टमध्ये निवेदन करावं, नाहीतर आपल्याच कविता ऐकत बसल्या तर मग नंतर काय होईल की कवितेसाठी वेळच भेटणार नाही. हा कवितेचा उत्सव आहे, कवितेचा मार्च आहे. आपण मार्च कवितेचा काढत आहोत आणि कवितेच्या मोर्चा हा एल्गार मोर्चा आहे. आणि हे काही संमेलन मनोरंजनाचं कवी संमेलन नाही, हेच कवी संमेलन आहे प्रबोधनाचं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, फुल्यांचा विचार, सावित्रीबाई फुल्यांचा विचार, रमाईचा विचार आणि अनेक विचारांची मालिका आपण गुंफत आहोत. आणि शेवटी मी एवढंच बोलतो की जाता जाता माझ्या 4 ओळी सांगतो, ज्या म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भामध्ये आहे. नागपूरमध्ये दंगली घडतात, हिंदू मुसलमानांचे होतात, बुद्धांनासुद्धा टार्गेट बनवलं जातं. त्या संदर्भात एवढंच आठवतं, सरहदे लढती रही बैर इंसान का किए. सरहदे लड़ती रही बैर इंसान का किए. ना बुरी दिल्ली यहाँ ना बुरा लाहौर है. मौत ने इतना कहा जिंदगी एक शोर है. वक्त तन्हा कह गया दर्द क्यों कमजोर है. वक्त तन्हा कह गया दर्द क्यों कमजोर है. मित्रांनो, आपण माझं मनोगत ऐकलं त्याबद्दल जय भीम, धन्यवाद. जय संविधान. नमस्कार. धन्यवाद सर. मित्रांनो, इथे आलेली काही मंडळी आदरणीय रोजचक्र सरांचा सत्कार करू इच्छितात. त्यात आदरणीय सातर्डे मॅडम, त्याचप्रमाणे शेंडे सर, ही सर्व मंडळी या ठिकाणी बऱ्याच वेळापासून थांबून आहेत. आदरणीय हृदयचक्र सरांचा जन्मदिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो हृदयचक्र सरांना त्यांनी या ठिकाणी यावं. आणि सातर्डे मॅडम त्यांनाही विनंती करतो. हो हो, विचार मंचवर असलेल्या सर्व मंडळींना विनंती करतो की त्यांनी हृदयचक्र सरांचा पुष्पगुच्छ देऊन जन्मदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सत्कार करावा.
हो बोलत नव्हतं मग जमून ना का असं ठेवा तुमच्या आज बोलून राहिले गेला तिथे त्याला म्हणून चालूच आहे मग. तर विचार मंचावर बसलेल्या सर्व मान्यवर मंडळींना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आदरणीय हृदयचक्र सरांना जन्मदिवसाला शुभेच्छा द्याव्या. मित्रांनो, या ठिकाणी आपण आदरणीय हृदयचक्र सरांचा त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने सन्मान केला, सत्कार केला. पुन्हा एक सत्कार या ठिकाणी आपण घेणार आहोत धम्मपाल फुलझरी सरांचा. धम्मपाल फुलझरी सर हे LIC मध्ये LIC मधून सेवानिवृत्त झाले, लेखापाल या पदावरून. त्यांचा सत्कार आपण करतो आहे कशासाठी, तर धम्मभूमी ते जन्मभूमी अर्थात दीक्षाभूमी ते महुभूमी तर या ठिकाणी धम्मपाल फुलझरी सरांचा सत्कार होतो आहे. त्यांनी सायकलने दीक्षाभूमी ते महुभूमीपर्यंत प्रवास केला आणि हा प्रवास त्याने सातत्याने करून एक कीर्तिमानच निर्माण केला असं म्हटलं काही वावगं होणार नाही. तर त्यांच्या या कार्यासाठी आदरणीय भीमराव गणवी सर या ठिकाणी सत्कार करू इच्छितात. मी इमून नागवणे सरांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी यावं आणि धम्मपाल फुलझरी सरांचा त्यांच्या या कार्यासाठी सत्कार करावा, सन्मान करावा. आणि हे गुड मॉर्निंग अंबाझरी ग्रुपचे सदस्य आहेत. शेवंत अर्जुन प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतो आहे फुलझरी सरांचा. आणि या गुड मॉर्निंग अंबाझरी ग्रुपचे सदस्य आहेत फकीरचंद्र तायडे, सुभाष उके, मधुकर गडकरी, दीपक नागदेव, दयाराम खंडारे. या सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा. ही मंडळी हृदयचक्र सरांचा सत्कार करू इच्छितात, त्यांनी या ठिकाणी यावं.
वाढदिवसाच्या शुभेच्छा. आदरणीय भीमराव सरांनी सूचित केल्याप्रमाणे या ठिकाणी पहिल्यांदा कविता वाचण्यासाठी ज्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यापैकी एक अरविंद शेलारे सर या ठिकाणी आहेत. त्यांचा ते सत्कार करू इच्छितात शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. तर आदरणीय इमोन नागोरे सर त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करतील आणि सत्कार झाल्यानंतर आदरणीय अरविंद शेलारे सर आपली कविता वाचतील. रुकावट केली खेळ दे असं म्हणतात तसं की सर थोड्या वेळानंतर तुम्ही तुमची कविता म्हणता. हो का? आदरणीय इमो सरांचं आपण मार्गदर्शन या ठिकाणी घेऊया. मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यक्त व्हावं आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी हितगुज करायला अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय इमो नागोरे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. महाकारुणिक तथागत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना